ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अशीच राहीन उभी तुझ्या दारी, आली थोडी तरी भीक माझ. अशीच राहीन उभी तुझ्या दारी, घाली थोडी तरी भीक माझ. अशीच राहीन उभी तुझ्या दारी. लेकरपणाचा नको हक देऊ, चाकर मी होऊ इच्छित असे. लेकरपणाचा नको हक देऊ, चाकर मी होऊ इच्छित असे. तुझ्या अनुग्रही आणीन धरेस, स्वर्गरूप खास आस माझी. अशीच राहीन उभी तुझ्या दारी. बोल निंदकाचे होतील कराड, सुमार्गात फूल चोखाळाया. बोल आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. उत्पत्ती याचा 17वा अध्याय 6 पासून 8 पर्यंतची वचने. उत्पत्ती 17:6-8. मी तुला अतिफलसंपन्न करीन, तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझपासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन. असा निरंतरचा करार मी तुझशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. या ज्या कनान देशात तू उपरी आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचं वचन उत्पत्ती त्याचा 17वा अध्याय 6, 7 आणि 8 वचन यदि आम्ही पाहिलं, त्या ठिकाणी एक गोष्ट आहे माझ्या प्रियानो, आणि मी ते तुमच्या समोर वाचतो. जे फलसंपन्न परमेश्वर करतो ना, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसतं. जे फलसंपन्न परमेश्वर करतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्याधी नसती. आज प्रियांनो, भरपूर लोक आहे फलसंपन्न होण्यासाठी काय काय मार्ग आपल्या जीवनामध्ये ते हे करून घेत आहेत, काय काय मार्गाने जाऊन फलसंपन्न होण्याचा ते प्रयत्न करत आहे. परंतु देवाच्या लोकांनो, ती फलसंपन्नता नाही. बायबल सांगतं की तू श्रीमंत होण्यासाठी अति कष्ट करू नको. या श्रीमंत होण्यासाठी तू त्या गोष्टी करू नको. आज परमेश्वराचं वचन सांगतं की आज बऱ्याच लोक आहे श्रीमंत होण्यासाठी वेगळा आणि चुकीचा मार्गच घेतात. आज त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण संपन्न करेल, कोण आम्हाला श्रीमंत करेल. परंतु देवाच्या लोकांनो, संपन्न म्हणजे श्रीमंती नाही, या श्रीमंती म्हणजे संपन्न नाही.
माझा प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की जी फलसंपन्नता परमेश्वर देतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्याधी दुःख नसतं. आणि आज परमेश्वराच्या लोकांनो, जेव्हा आम्ही म्हणतो की बाबा माझ्याकडं सगळं काही आहे आणि आरोग्य नाही, त्याला संपन्नता म्हणत नाही. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार करायची गोष्ट आहे की अब्राहमाला बघा, परमेश्वराने जेव्हा निवडलं, त्याला वेगळं केलं, त्याला फलसंपन्न केलं, त्याला आशीर्वादित केलं. प्रियांनो, परमेश्वर आशीर्वादित करतो त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो स्वतः कार्य करतो. माझं प्रियांनो, हे देवाचं कार्य आहे संपन्न करण्याचं. आज अनेक लोक तो जो परमेश्वर संपन्न करतो त्यामध्ये ते आपला संतुष्ट होत नाही, तर ते स्वतः चुकीच्या मार्गामध्ये जाऊन वेगळ्या रीतीने आपल्या जीवनामध्ये फलसंपन्न होण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवणारे आहोत, तर हा विश्वास ठेवा की परमेश्वर तुम्हाला आणि मला फलसंपन्न करणार आहे. निश्चितच प्रियांनो, तो आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देईल. दावीद म्हणतो ना, मी लहान होतो आणि मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, परंतु कधी धार्मिकाला, निराश्रित आणि त्याचा वंशजाला मी तुकडे मागताना पाहिलं नाही, त्याच्या वंशजाला मी भिकेस लागताना पाहिलं नाही. देवाच्या लोकांनो, देव तुम्हाला आणि मला संपन्न करतो. त्या संपन्नतेमध्ये आनंद आहे, त्या संपन्नतेमध्ये शांती आहे, त्या संपन्नतेमध्ये आरोग्य आहे, त्या संपन्नतेमध्ये सगळ्या काही आशीर्वाद लपलेले आहे. आज यदि आम्हाला ती संपन्नता प्राप्त करायची आहे, तर देवाचा मार्गाने आम्हाला ते करावं लागेल. तेव्हाच तुम्ही आणि मी आशीर्वादित होणार. चला तर आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज देव बाप्पा, मी प्रार्थना करत आहे यावेळेस प्रभू, आज माझे भाऊ, माझ्या बहिणी ह्या ठिकाणी आहेत, त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये संपन्न कर, फल संपन्न कर. आणि प्रभू, तुझ्या मार्गात चालण्यासाठी तुझी कृपा पुरव. आज प्रभू, तुझ्या नावाला गौरव, मान, महिमा, सन्मान देतो प्रभू. प्रार्थना आमच्या धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.